पालघर लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरे गट, भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे। तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापत महायुतीनं भाजपच्या हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे। तर ठाकरे गटानं भारती कांबडी यांना मैदानात उतरवलंय। तर बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटलांचं हेमंत सावरा आणि भारती कांबडी यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे। पाहूयात कल पालघर लोकसभेचा। कोण होणार पालघरचा खासदार? भाजप, ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीमध्ये लढत। नाराज गावित म्हणतायत पक्षाचं काम करणार। पालघर मतदारसंघाची स्थापना 2008 साली झाली। या मतदारसंघाने एका पक्षाला सलग कधी विजय दिलेला नाहीये। 3 टर्मला या मतदारसंघात 3 वेगवेगळ्या पक्षांना पालघरकरांनी कौल दिलाय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पालघरमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे। भाजपकडून हेमंत सावरा यांना संधी देण्यात आली आहे। ठाकरे गटाकडून भारती कांबडी तर बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे पालघरच्या रिंगणात उतरलेत। या तीनही पक्षांची पालघरमध्ये मोठी ताकद आहे। त्यामुळे पालघरमध्ये काट्याची टक्कर होणार आहे। मला वाटतं आमच्यासमोर कोणतंही आव्हान नाही आहे, कारण भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष असला पालघर जिल्ह्याचा पार्टी आहे आणि त्यासोबत त्याला जोड मिळाली ती शिवसेनेची, राष्ट्रवादीची, आठवले गट, मनसे, श्रमजीवी, कुणबी सेना असे विविध जे मित्र पक्ष आहेत त्या सर्वांची जोड मिळालेली आहे। त्या सगळ्यांचं मोठं संघटन आहे आणि त्यामुळे मला कोणती मला भीती वाटत नाही की किती लोकांमध्ये उत्साह होता आणि किती जल्लोष होता। ह्यांचा उत्साह आणि जल्लोष बघून माझ्या पण अंगामध्ये एनर्जी आहे की कधी हे इलेक्शन होतं आणि कधी आम्ही जिंकतो। पक्का पालघरचा गड हे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तसाच ठेवतील। एक विश्वासपूर्ण काम केलं। माझ्यासोबत हजारो प्रॉगर फडणवीस परिसर आमचे तिकडे सर साहेब त्यांचे मला सहकार्य असे सुख सहकार्य करत। त्याच्यामुळे मला काम करत असताना मी काय टार्गेट अचीव केलं ते त्याच्यापेक्षा मला जी लाईन आहे ती क्रॉस करायची आहे। त्याच्यामुळे माझ्या दिशा फक्त एकच आहे, ती म्हणजे विजयाची। तर दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि मला शेवटपर्यंत खात्री होती की मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली गेली ते निश्चितच माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक म्हणजे आपलं काय त्या ठिकाणी नैराश्य ही आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात बराचसा आदिवासी भाग येतोय। या भागातील आदिवासींचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, तर नागरी भागातील लोकांचेही प्रश्न जैसे थेच आहेत। एक नजर टाकूया मतदारसंघातील प्रश्नांवर। तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। कुपोषणाची समस्या जैसे थे आहे। आरोग्य सुविधांचा अभाव, वाढवण बंदराचा मुद्दा, वसई, विरार आणि बोईसरमधील नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आहे। अवैध इमारतींचा प्रश्नही जैसे थेच आहे। पालघर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। यामध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया। डहाणूमध्ये माकपचे विनोद निकोले हे आमदार आहेत। पालघरमध्ये शिंदे गटाचे श्रीनिवास वणगा, बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील, नालासोपाऱ्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर, वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, तर विक्रमगडमध्ये शरद पवार गटाचे सुनील भुसारा हे आमदार आहेत। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार, माकपचा 1, शरद पवार गटाचा 1 आणि शिंदे गटाचा 1 आमदार। बहुजन विकास आघाडीची ताकद या मतदारसंघात अधिक असल्याचं दिसतंय। त्यामुळे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। महाविकास आघाडी आणि महायुतीचं आव्हान कसं असणार आहे आपल्यासमोर? आमच्यासमोर कुणाचं आव्हान नाही, ते दोघं आपापसात लढतात, आम्ही 1 नंबरला आहोत। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीची ताकद मोठी असली तरी 2014 आणि 2019 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता। त्यामुळे यंदाच्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही न्यूज, पालघर।